ब्रुनो बसला आपली राखण करायला. बस बाबू. हा गणपती बाप्पा मोरया. आलोत बघा आपण. आता हा बांध एखाद दिवशी कापून न्यायचा. पहा हे कसलं वंजर आहे बघा. हे काय ह्याच्यामध्ये पीक दिसतंय, उडीत दिसतंय, पण हे काढायचं आपल्याला सगळं. एवढं राहिलंय नाही म्हटलं तर. आता ह्याच्यामध्ये थोडं कमी गवत आहे पुढे ह्याच्यात आमच्या पाताला. हे इकडं कमी आहे थोडं, आणि ते बघा ते पलीकडे तिकडे जास्त दाट आहे, हे कमी आणि इकडे जास्त दाट आहे. ह्याचं काढून घरनंच मी सगळं करून येते. हे पोशाख वगैरे आणि मोबाईलला पण कवर केलेलं आहे. पाऊस येतो. ही छोटीशी कॅरी बॅग ह्याच्यामध्ये मोबाईल ठेवायचा. पर्स आज आणली नाही आहे, कारण का मी जे प्लॅस्टिकचं कवर आणलं आहे मोबाईलला त्याचे कोपरे असे दबतात पर्समध्ये घातल्यावर. म्हटलं आपल्या पावसा पाण्याचं तो कवर पुरलं पाहिजे अजून काही महिनाकसा. उडदाच्या टायमाला पण कवर लागेल. सो मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आय होप मजेत असाल. करते आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. कसे उतरतायत बघा. शाबास. 10:30 वाजून गेले. मी डबे आणत होती, डिक्कीतले डबे. मला म्हणाल डबे नेऊ नको, जरा पाऊस आला किती कसतरी होतात डब्यावर. मातीवर पाऊस पडते, माती पुन्हा डब्यावर जाते. पण आपल्या इकडे स्वच्छता आहे. गेल्या वर्षी ती इकडे विहिरीचं काम करणारी इकडे झालं, त्यांनी अख्ख्या ज्वारीत घाण केलेली. बेकार माणसं होती ती. असं आपल्या इकडे काही घाण नाही आहे. चुकून असेल कुठं तर काय, पण अजूनपर्यंत काही घाण दिसले नाहीच आहे. चला आता कामाला लागूया. बाकीच्या इतर येतील, एक ताई येणार आहेत, तोपर्यंत आपण हळूहळू लागूया. 10:30 वाजून गेले. 10:20 आम्ही घरनं निघालो. आणि आपला असा रस्ता आहे बघा, नेहमीच असा रस्ता वाहतो. चला द्या हातामधले शॉक्स आणि आपलं शस्त्र घ्यायचं आणि चला लागा युद्धाला आता. पहा अंगत पंगत भरलेला शिरोळा. हे शिरोळ्याची भाजी आहे, भरलेला शिरोळा. हा भरलेला शिरोळा. आणि ह्याच्यामध्ये हा आपली सोयाबीन. आपली ही सोयाबीनची भाजी, भाकरी आहेत. या मित्रांनो जेवायला. जेवण चालू आहे. चालू आहे ना, तेच कळत नाही बोलण्यामध्ये. अंगत पंगत झालं हे कोपरं. आता एवढं राहिलं थोडं म्हणता किती वेळ लागतो आणि किती वेळ नाही. तर नाही हा होऊन जाईल. मग आपल्या तुरीचे शेंडे मोडायचं पटापट. आज लवकर जेवढं होईल तेवढं लवकर पडायचं. आज आपल्या घरी एक पाहुणे येणार आहे. खूप क्यूट आणि छोटस बाळ आहे. ते तुम्हाला मी दाखवेल नक्कीच. या भाकरी खायला. दादा कोण ना कोण. दादा हो तू साहेब आले. जेवलात का? नात्याने ना हा माझा मुलगा लागतो बर का, आमचे दादा साहेब. बैल तो इकडे बांधलेली. मित्रांशी बोला आपल्या काहीतरी. बघा टोपी.
जेवण करून आलेत ते. मित्रांनो सगळं आपलं झालं बघा, क्लिअर झालं, काही राहिलं नाहीये. थोडं लेट झालं आज, थोडं लेट झालं, पण आपलं सगळं झालं, काही काम नाही राहिलं. आता इथं राहिलेत. आता आपल्या तुरीचे शेंडे मोडायचे आहेत आणि तुरीला खत घालायचं आहे. त्याचं काही एवढं विशेष नाही. एक दिवसाचे शेंडे काढून मोडायचे, एक दिवस खत घालायचं. ह्याला काही दिवसभर लागणार नाही आहे. थोडं थोडं एक एक दिवस करायचं येऊन. चला आता घरी. आज थोडं लेट झालं पण सगळं करूनच घेतलं. त्या म्हणाल्या लवकर झाल्यावर काय करायचं. मी म्हटलं आहे आपल्याला तुरीचे शेंडे मोडायचे आहेत, लगेच लागल तर त्यांना खत आणायला सांगू, खत टाकू. पण नाही, कामपूरला हात उचलून घेतला, झालं तेवढं. आणि आता एवढं भारी झालं ना हे. आता ह्यात गवत नाही उगवणार. आता हे ज्वारीसाठी खूप छान झालं. ज्वारी पेरण्यासाठी ज्या ज्या आधी खुरपणी झालेत ना, आपलं घरची पण तिकडलं मळ्यातलं आपलं आधी खुरपून झालं ना, सगळे गवत उगवलेत. जशाच तसं झालंय. पण आता ह्याला गरज नाही ना पाळीची वगैरे काय नाही, सरळ आपलं पेरणीच करायची. आता ह्याला काळं भंगार रान आहे. किती छान वाटते ना, सर्वत्र हिरवा निसर्ग असा नटलेला. संतूर लिक्विड हे बघा. आपल्या घरी पाहुणे आलेला बघा मित्रांनो. मी याला आंघोळ घातली. इकडे बाळा, बाळा इकडे 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 बाळ. याला झाली आंघोळ घालायची. थोडंसं पाणी आहे. आता ह्याच्यामध्ये डेटॉल टाकते. ह्याला आईला जन्म झाल्यापासून याला आंघोळ नसेल मित्रांनो. हा किती गोड बाळ आहे आपल्याकडे. तर थोडंसं पाण्यामध्ये डेटॉल टाकून थोडंसं त्याला पाणी आंघोळ घालते. आता अंथरुणात वगैरे आपल्या राहणार आहे तो आता आपल्या बाळासारखं. आपल्याकडे पाहुणा आलेला आहे बघा आपल्याकडे. मित्रांनो जन्मल्यापासून याला आंघोळ नाहीये. आता आंघोळ झाली याची. आता आपल्या ब्रुना घरातच येत नाहीये. बाबू गोड आहे माझे शोन. ह्याचं काय नाव ठेवायचं मला कमेंट करून सांगा. किती क्यूट आहे ना. ह्याच्या आम्ही अपराध केलेला आहे तर मी क्षमा मागते त्या देवाला, त्या आईला. तिच्याकडनं ह्याला माझ्या स्वार्थासाठी मी घेऊन आलेली आहे. माझ्या स्वार्थासाठी मी ह्याला घेऊन आले म्हणून मी त्याच्या आईची बी क्षमा मागते, त्याच्या आईचे. आणि माझ्या मुलासारखं मी याला सांभाळेन. ब्रुनोला बघितलं ना तुम्ही सगळे पाहताय आम्ही कसं संगोपन करतो. आमच्या घरामध्ये सगळे ह्याला जीव लावतात. माझी मुलं माझ्यापेक्षा जास्त याचा लाड करतील. मी तर एक वेळेस ओरडेल पण हे ओरडणार नाहीत. आम्ही ह्याचा खूप छान सांभाळ करू. आणि असं नाहीये की ह्याला आणले बाहेर ह्याच्या गळ्याला रस्सी बांधायची, बाहेर कुठेतरी टांगून ठेवायचं, अडकवायचं, कुठेतरी बांधायचं, जायचं कामाला, तुकडा टाकायचा तोडून भाकरीचा, थोडे दिवस दूध पाजायचा, परत तुकडा टाकायचा, खाल्ला नाही खाल्ला. आणि वट्ट्याच्या वरती जरी आलं तर धावून जायचं. ह्याच्या अंगावर कधी पाणी नाही असं नाही करणार ह्याला. आता ह्याला रोज आंघोळ असणार आहे याला डेटॉल लिक्विड टाकून. आता ह्याचे किटाणू लगेच एका दिवसात जाणार नाहीये. ह्याला संतूर लिक्विड मी आंघोळ घातली, संतूर लिक्विडने. आणि शेवटच्या पाण्यात थोडं डेटॉल टाकलं. आता मी साबण नाहीये पण आणते साबण. हे ह्याच्या आईने कुठे विहिरीमध्ये यांना म्हणजे एका साईडला मी तुम्हाला एक व्हिडिओ आहे बघा. मी ते कुत्र्याची एक व्हिडिओ आहे मी तिथे यांचं दाखवलेलं आहे. यांचा पुढे जन्म झालेला आहे तर तिथून यांना विहिरीमध्ये नेलं यांच्या आईने. तिचं पण बरोबर आहे. मुलं माणसं त्रास देतात. नंतर हे डोळे उघडल्यावर हे वाव वाव करायला लागलेत वाटतं. आता वरती आणलं तेव्हाच मी यांना सांगितलं होतं की ब्लॅक डॉगी आहे तो मी स्टॅच्यू केलं होतं, हा माझा आहे म्हणून. त्यांनीही इमानदारीने आतापर्यंत कोणाला नेऊन नाही दिला. आणि मला सांगितलं आता ह्या वहिनी, आता जर तुम्ही नाही ना कोणाला नेऊन दिलं तर शनिवार रविवार मध्ये आलेला आहे आणि मुलं गपचूप घेऊन जातील, मग तुम्ही घेऊन जा. म्हटलं ठीक आहे. आता म्हटलं 2 दिवस थांबा. लांबच्या शेताचं काम आहे, आम्ही दिवसभर बाहेर असतो. आता दिवसभर बाहेर कधी उडीत काढताना 8 तोपर्यंत ह्याला सवय लागेल. हा एकटा घरात राहू शकणार नाही ना पिल्लू. ए बाबू आंघोळ घातली याला. आता मी इथेच ठेवणार आहे. इथे ब्रुनो बसवायला इथे ठेवणार नाही, आतमध्ये ठेवते. आंघोळ करायला जाईल. आंघोळ नाही केली मी अजून. आलेच मी याला घेऊन आले. आणि ह्याच्यासाठी हे बघा हे न्यू आहे नवीन
ब्रुनोचा टॉवेल वेगळा आहे, ब्रुनोलाही टॉवेल नवीन आणावं लागेल. ह्याला हाच ठेवणार आहे मी आता. हे नवीनच आहे, हे बाळाचं आहे, आम्ही नवीनच आणलेलं आहे ब्रुनोसाठी, पण मी यूज नाही केलं त्याला. एक दिवशी फक्त व्हिडिओ काढण्यासाठी घेतलं होतं ना. बाळा झोप. नंतर ह्याला मी थोडंसं दूध पाजून उठल्यावर वाटेल. मित्रांनो, ह्याने सू करणं, शी करणं, ह्याला बाहेर सोडायला लागेल. सू करायला, सू करून झाली की आतमध्ये आणायचं. ह्याला मी बाहेर नाही सोडणार. कमीत कमी 2-3 महिने ह्याला मी बाहेर जाऊन देणार नाही. तेवढ्या पुरतं जाऊन देईन. दिवसभर ह्याला मी बाहेर सोडणार नाही. कारण का, ह्याला आपण बाहेर सोडलं ना, हा सू म्हणजे बाहेर घाण वगैरे खायची सवय लागते. तो तात्पुरतं सू शी करण्यापुरतं सोडायचं, परत ह्याला सोडायचं नाही बाहेर. झोपलं बघा हे. बघा मित्रांनो, हे झोपला बघा. आता झोपला. हा कोणी आणलेलं आवडत नाही त्याला, काय करू. फार लांब गेले मित्रांनो मी ह्याला आणायसाठी, फार लांब गेले. हा एकदम तिकडे उमरीच्या पुढे निघून गेला होता रस्त्याला, आणि मी उभा आहे तिकडे आवाज देते. 1 नाही 2 नाही. नंतर थोड्या वेळाने मला घुंगरू अंधक अंधक आवाज ऐकू आला. मला घुंगरांचा असा थोडासा आवाज ऐकायला आला. म्हटलं हा आपला ब्रुनोच आहे. थोड्या गपचूप मी उभा राहिले. मग माझ्याकडे आला, गपचूप माझ्या जवळ आला. मग त्याला मी पकडून घेऊन आले. आता हा ब्रुनो हे बघा बेडरूम मध्ये जाऊन त्याने पाहून आला. तो त्याच्या जागी कोण झोपले तो काय कधी असा हा पहा असा ब्रुनो आपला बेडरूम मध्ये जाऊन बघून आला. इथे हे बाळ झोपवलंय मी. चला आता मी आंघोळ करते. आता आमचं असं चालू राहणार आहे, आम्हाला लवकर झोप पण येणार नाही. चला तर मित्रांनो, मी मिऱ्याताई तुमची रजा घेते. विते संते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःचे आणि इतरांचे. तिकडचं खुरपण सगळं क्लिअर झालेलं आहे. बाय मित्रांनो.